कोपरगाव शहरातील धारणगाव रोड परिसरात रविवारी मध्यरात्री वाहनांची तोडफोड, दगडफेक करून दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 6 आरोपींची बुधवार दिनांक 10 जून सायंकाळी कोपरगाव शहर पोलिसांनी ज्या परिसरात हा प्रकार घडला होता त्या भागातून दिंड काढली। या कारवाईमुळे शहरात मोठी चर्चा रंगली असून कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या प्रवृत्तीवर पोलिसांचा वचक निर्माण करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे। आरोपींना घटनास्थळासह संबंधित परिसरातून फिरवत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर संदेश देण्यात आला। दिंडी दरम्यान पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोने, पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेत परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली होती। या प्रकरणात आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये सनी जाधव, वैभव कुराडे, राहुल चवंडके, रितेश सोनवणे, स्वराज सोळशे आणि अरबाज कलीम शेख यांचा समावेश आहे। धारणगाव रोड परिसरात वाहनांची तोडफोड व दगडफेक करून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत आरोपींचा शोध सुरू केला आणि अल्पावधीतच त्यांना जेरबंद करण्यात यश मिळवले। या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत असून कायदा हातात घेणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव।